नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वाशिम जिल्हा हा सर्वसामान्य आणि त्याचबरोबर समाज सुधारक हे थोर संत यांच्या वाणीने यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपण राजकारणाचा आढावा घेत आहोत. विविध नगर परिषदांचा आढावा सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून घेत आहोत आणि आज आपण आहोत रिसोड मधील नगराध्यक्ष यांच्याकडे. नगराध्यक्ष मान्य श्री भगवान दादा क्षीरसागर हे आपल्या सोबत आज उपस्थित आहेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत की रिसोड नगर परिषद साठी त्यांचे काय स्वप्न आहेत, रिसोडकरांसाठी त्यांनी काय स्वप्न बघितलेले आहेत विकासाच्या हेतूने आणि या सगळ्या गोष्टींच्या सर्वतोपरी प्रयत्नाने ते कशा प्रकारे त्यांनी पाऊलवाट इथे सुरू केलेली आहे. सर्वात आधी मान्य श्री भगवान दादा क्षीरसागर सरांचं आपल्या चॅनलमध्ये आपण स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. जसं आता नगर अध्यक्ष ही जबाबदारी आपल्यावरती पडलेली आहे आणि सर्वात आधी तर मला हे विचारायचं आहे की मला वाटतं 1987 पासून आपण राजकारणामध्ये आहात, तर ही राजकारणाची गोड सुरुवात कशी झालेली होती मुळात मला हे ऐकायचंय. हे गोड सुरुवात म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या विचारानं शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस जो जनतेवर अन्याय होत होता किंवा आपल्या धर्मावर घाला घातला जात होता त्यासाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या राजकारणात उतरलो. बरं, तर राजकारणामध्ये 1987 पासून आपण सुरुवात केली, तर तेव्हापासून तर आजपर्यंत आपण कोणकोणती पदे भूषवलेली आहे किंवा कुठल्या कुठल्या जबाबदारी आपण पार पाडलेल्या आहेत मला हे ऐकायचं. आम्ही शिवसेनेचा तालुका अध्यक्ष राहिलो बरेच वर्ष. त्याच्यानंतर शिवसेनेतर्फे मी नगरसेवक सुद्धा झालो. बरं, तर या विविध जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडलेल्या आहेत. नगरसेवक ते नगराध्यक्ष पर्यंतचा हा सगळा प्रवास होता. त्याचबरोबर तालुकाध्यक्ष सुद्धा पद तुम्ही भूषवलेलं आहे. तर आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊयात की समाज सेवेसाठी किंवा या रिसोडकरांच्या सेवेसाठी तुम्ही कशा प्रकारे आपलं आयुष्य घालवलेलं आहे किंवा काय काय तुम्ही या जनतेसाठी आतापर्यंत केलेलं आहे. जनतेमध्ये फक्त माझा एकच उद्देश होता की कोणावर अन्याय होऊ नये, कोणासाठी कोणाला काहीतरी कोणाकडून सहन करण्यात येऊ नये. एखाद्याचं लग्न मोडणं, जर कोणी लग्न मोडत असेल तर आम्ही तिथे जाऊन त्या गरीब घराण्याचं लग्न लावून दिलंय. एखाद्याला कोणी शेजारी त्रास देत असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या शेजाऱ्याला समजावलं. नाही ऐकलं तर आम्ही त्याला जे आमच्याकडनं होईल ते केलं आणि जिथे अन्याय होत असेल तिथे गेलो आणि आम्ही जनतेच्या प्रत्येक वेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो. ज्यावेळेस जनतेवर प्रश्न पडला की आपल्याला कोण संरक्षण देईल त्यावेळेस आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आमच्या कर्तृत्वाच्या माध्यम रस्त्यावर उतरलो आणि दोन्ही समाजांना मदत केली. हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, आम्ही सत्यासाठी नेहमी लढत आलो आणि त्यामुळे जनतेने आम्हाला दादा ही पदवी दिलेली आहे. ही जनतेने दिलेली पदवी आहे. आम्ही चांगले काम करून दादा ही पदवी मिळवलेली आहे. या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे. हा, जनतेचे आभार यासाठी मानणार आहे की जनतेने माझ्यावर जी कामं टाकलीत, जनतेमध्ये पाण्याची व्यवस्था, नगरपालिकेमध्ये जे काही अंधाधुंद या 2 वर्षामध्ये लूटमार झालेली आहे ती लूटमार थांबवावी आणि नगरामध्ये कोणाची नगरपालिकेत गेला म्हणजे त्या माणसाचं काम होत नसे, पैसे देऊन काम केल्याशिवाय तिथं पर्याय नसे, म्हणून सांगितले कोणीतरी दादा माणूस त्या ठिकाणी पाहिजेत आणि जनतेनं एवढा सपोर्ट केला की जनता मी उमेदवार नव्हतो, मी जनतेचा उमेदवार होतो. महिलांनी मला असं खांद्यावर घेतले हाल केला आणि घरामधून एवढे बाहेर पडले की जसे कोणी जर पेशंट असेल तर त्यांनी स्वतः आणला, कोणी जर बिमार असेल तर त्यांनी मतदान करण्यासाठी स्वतः आणला आणि कोणाला घरामध्ये बाहेर काढायचं काम पडलं नाही. नाही ते निवडणूक म्हटलं की 10 गाड्या 20 गाड्या 50 गाड्या एका प्रभागात लागतात. त्या दिवशी आम्ही एक ऑटो रिक्षा सुद्धा केला नाही आणि जनता ही स्वतःहून बाहेर सुनामी सारखी बाहेर पडली आणि मतदान केलं त्यांनी. बिलकुल. सर, आता नगराध्यक्ष या पदावरती आपण कार्यभार स्वीकारलेला आहे, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की टोटल मतदारांची संख्या आपल्या येथील रिसोड मध्ये किती आहे? 28 ते 29 हजार लोकसंख्या आहे मतदारांची. बरं, आणि प्रभाग किती पडतात सर? प्रभाग 11 पडतात. 11 प्रभागामध्ये 23
नगरसेवक निवडून येऊ शकतात. बरं, तर 23 या नगरसेवक तुमच्या हाताखाली आहेत आणि तुम्ही जसं त्यांना आता संदेश देणार आहात किंवा तुम्ही ज्या काही वरून योजना आणणार आहात त्याच्या पुढे हे नगरसेवक काम करणार आहे. तर मला हे ऐकायचं आहे आता की तुम्ही निवडून येण्याआधी रिसोडच्या समस्या किंवा रिसोडच्या नागरिकांच्या मूळ समस्या काय आहेत? मूळ समस्या म्हणजे सध्याच्या या रिसोड शहरामध्ये गोरगरिबावर अन्याय व्हायचे. गोरगरिबावर कोणत्याही ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला गाडी अडवायची, त्याला मारहाण करायची, मग तो एकटाच राहायचा. मग हे आम्हालाही सहन नाही झालं आणि मग आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मी शिवसेनेच्या माध्यमातून मग जनतेची सुरक्षा संरक्षण कसं करायचं ते ठरवलं आणि तेव्हापासून आम्ही मग राजकारणात आलो आणि मग तेव्हापासून गोरगरिबांचे कामं करणं हे महत्वाचं होतं आणि जिथं त्यांच्यावर अन्याय होतो तिथं आम्ही हमखास उतरायचो आणि तिथं दादागिरी आम्ही करायचो. त्याच्यामुळे जनतेने आम्हाला भगवान दादा हे नाव दिलं, पद दिले, ते पदवी दिली. बिलकुल. तर दादा म्हणजे खूप मोठं पद आहे आणि सगळ्यांचा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर, म्हणजे तुमचा आदर्श ठेवून आणखीन जे नवयुवक आहेत ते इथून पुढे पणाला लागणार आहे. तर मला आता हे विचारायचं आहे की सर, जे काही समस्या आहेत किंवा शहराच्या हितासाठी तुम्ही इथून पुढे कशा प्रकारे काम करणार? शहराच्यासाठी आम्ही फक्त पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करणार आहोत की जनतेला कधीच कमी पडलं नाही. जे आज पाणी 8 दिवसाला येते ते आमचं 4 दिवसावर आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. तर आता सर, पाण्यासोबत आणखीन जे तुम्ही सांगितलेलं आहे की थोडंसं 8-1 दिवसानंतर नळ येतात, तर ते नळ आता 4-5 दिवसांवरती आणण्याचा तुमचा एक मानस आहे. तर आणखीन एक प्रश्न तो म्हणजे जे काही समस्या तर आहेतच, आणखीन तर रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत का इथे किंवा मग प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये व्यवस्थित? सध्या शहरामध्ये रस्त्याचा तेवढा काही प्रश्न नाही आहे, पण ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे, ज्या ठिकाणी शहराच्या बाहेरच्या एरियांमध्ये रस्ते हे करायला लागतात आणि ते आतापर्यंत आम्ही सुरू पण केलेले आहेत आणि करणं चालू पण आहेत. आतापर्यंत आम्ही 25 ते 30 नारळ फोडलेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी काम चालू केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे नगराध्यक्ष झाल्यानंतर विविध रस्त्यांची काम तुम्ही सुरू केलेले आहेत. यापुढे आणखीन घरकुलाचा जो प्रश्न आहे सर, भरपूर लोकांना घरं नाहीये, तर यासाठी काही प्रयत्न? घरकुलासाठी पण प्रयत्न चालू आहेत आणि प्रत्येक महिन्याला 20, 25, 30, 40 किंवा 50 घरकुल मार्गी लागत आहेत आणि त्यांना पेमेंट वेळेवर मिळत नसल्यामुळे थोडं वेळ लागते, पण शासनाच्या निर्णयावर आम्हाला निर्णय घ्यावा लागतो. बिलकुल. तर नगराध्यक्ष या नात्याने ज्या काही योजना गरीब आणि दुर्बल घटकांसाठी येत असतात, तर त्या योजनांसाठी तुमचे काय प्रयत्न असतील? प्रयत्न हेच आहेत की ही जे त्सुनामी आली मतांची, तर त्याला कारणीभूत थोडेसे बावनकुळे साहेब आहेत. त्यांनी जेव्हा सांगितलं की भगवान दादा निवडून आले की 3 महिन्यानंतर तुम्हाला तुमचे घर तुमच्या नावाने केल्या जातील, आणि त्यामुळे गोरगरिबांनी एवढा भरोसा ठेवला आणि त्याचे सध्या GR आलेला आहे आणि त्यांचं काम सध्या सुरू झालेलं आहे. आमचं सर्वे करणं चालू आहे. किती मतांनी विजय झाला? 913 मतांनी विजय झाला. 913 मतांनी चांगली लीड पकडली होती आपण, आणि याच जनतेचा पाठिंबा आता तुम्हाला मिळालेला आहे. तर या जनतेचे तुम्ही कशा प्रकारे आभार मानणार आहात? जनतेचे आभार यासाठीच मानणार आहे की जी मी अगोदर कामं केली होती माझ्या कारकिर्दीमध्ये, जे काही जनतेसाठी केली, व्यापाऱ्यांसाठी केली, तर त्या जनतेने त्याची परतफेड मला यावेळेस केली. परतफेड केलेली आहे. बिलकुल. त्याचं फळ आज तुम्हाला मिळालेलं आहे की आधी तुम्ही जे काही कामं केलेली आहेत पोच पावती आज तुम्हाला थेट मिळालेली आहे. सर, पूर्वीच्या काळामध्ये काही समाजामध्ये तेढ निर्माण झाला, तर तुम्ही ते अक्षरशः धावून जात होते ते सॉल्व्ह करण्यासाठी. त्यांच्या एकंदरीत बैठका घेऊन तुम्ही ते सगळं करत होतात. पण भविष्यात आणखीन असं कधीतरी झालं तर तुम्ही पुन्हा त्याच जोशाने किंवा पुन्हा त्याच उत्साहाने या सगळ्या लोकांचे भांडण सोडवण्यासाठी जाल का? आता यापुढे कधीतरी अशा भानगड होईल अशी मला अपेक्षा नाहीये, कारण सध्या तर तो तरुण वर्ग आहे तो आज आमच्या सोबत आहे.
आणि त्या समाजातले आमचे जे मित्रमंडळी आहेत, जे ज्यांचं वय आज त्यांचं वय आणि माझं वय सारखं आहे, ते लोक सुद्धा माझ्यासोबत आहेत. त्याच्यापेक्षा तरुण मंडळीची इच्छा आहे की आपण दादा सोबत राहावं. बिलकुल. तर भगवान दादा क्षीरसागर हेच आपल्याला चांगलं रिसोड साठी चांगले व्यक्तिमत्व आहेत असा विश्वास लोकांनी तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता हा एक प्रश्न, जो इथून रिसोड शहराचं जे सुशोभीकरण आहे किंवा मग पर्यटनाला जी चालना मिळण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार का? सध्या काय सरकारचा निधी आमच्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही याच्यावर सध्या काही बोलू शकत नाही की आम्ही काय करू म्हणून. पण ज्यावेळेस निधी येईल त्यावेळेस आम्ही हमखास जनतेसाठी शहरासाठी आम्ही काही ना काही करणार. कारण ज्यावेळेस बाहेरून एखादा आपल्या रिसॉर्ट मध्ये बाहेरून पाहुणे आले तर त्यांचं मन शांत झालं पाहिजे, की शहराचा आपला प्रवेशद्वार पाहून त्यांचं मन शांत झाले पाहिजे, असे आम्ही काहीतरी करू. बिलकुल. तर आता यासोबत काही वृद्ध लोक आहेत किंवा मग काही लहान मुलं आहेत, तर त्यांना खेळण्या बघण्यासाठी किंवा बसण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? ज्या ज्या ठिकाणी प्रभागाच्या साईडला जागा आहेत त्याचं सुशोभीकरण करून रात्रीच्या वेळेस सकाळच्या वेळेस कधीतरी तिथं जाऊन बसणं, वेळ घालवणं, यासाठी आम्ही लहान मुलांना तिथं खेळण्यासाठी काहीतरी व्यवस्था करणार आहोत. आणि नमो उद्यान प्रत्येक ठिकाणी नमो उद्यान करणार असे आम्ही जनतेला अपेक्षित. बिलकुल. जे ओपन स्पेस आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात. आणखीन एक प्रश्न तो म्हणजे सर, पाणी योजनेसाठी तर तुमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरूच आहेत, पण हे नगर परिषद मध्ये जे आवाजवी बिल येतं किंवा जो वीज बिल तुम्हाला भरावा लागत होतं त्याला कुठेतरी कमी करण्यासाठी काही प्रयत्न करणार? हा, अशी वेळ आमच्यावर आलेली की प्रत्येक महिन्याला आम्हाला 12 लाख रुपये इलेक्ट्रिक बोर्डाला द्यावं लागतात. आणि ते जर त्या दिवशी नाही भेटले तर ते आमची विद्युत आमची कट करायची, लाईन कट करायची. आणि मग जनतेला प्रश्न पडायचा, मग आम्हाला फोन यायचे पाणी नाही. मग आपण वॉशरूमला फोन करायचे, त्यांना शब्द द्यायचो की उद्या तुमचं बिल भरल्या जाईल. उद्या सकाळी आम्ही त्यांचे 10 लाख भरायचे, 11 लाख भरायचे. मग त्यांनी रात्रीच विद्युत चालू करायची त्यांनी. अच्छा. म्हणजे आता समजा जे काही वीज बिल येणार त्याला कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा सुद्धा मग आम्ही ज्यावेळेस आम्हाला इथे ठोकर लागली की वीज कटल्यामुळे जनतेला त्रास होते, मग आता जनतेला त्रास न होण्यासाठी मग आम्ही सौर ऊर्जेचा आम्ही मीटिंग मध्ये बसलो आणि त्याची चर्चा केली. आणि तहसीलदार मॅडम कडे गेलो, त्यांच्याकडे जागेची मागणी केली. त्यांनी आम्हाला जागा दाखवून दिली आणि त्या जागेचं अतिक्रमण मी काढून देणार असे तहसीलदार मॅडम बोलल्या. आणि त्यांनी आता आम्हाला शब्द दिले की तुम्ही ती मोजणी करून मी तुमच्या जागा तुमच्या ताब्यामध्ये देणार. म्हणजे आता ते सौर ऊर्जा आमचा प्लॅन सक्सेस झाला तर आमचे 12 लाख रुपये प्रत्येक महिन्याला वाचणार आहेत नगरपालिकेचे. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि आता एकंदरीत जनता बघते आहे, रिसोडचे लोक बघत आहेत, काय आव्हान आहे पुढील काळासाठी तुमच्या या 5 वर्षांसाठी? काय आव्हान करा? जनतेसाठी आव्हान एकच राहील की मी 11 ते 4 तिथे बसलेला राहीन, कोणाचंही काम तिथं थांबणार नाही. तुम्ही आले आणि ताबडतोब गेले अशी व्यवस्था मी नगरपालिकेत करणार. आणि याच्या अगोदर कसं होतं की जे काम 4 दिवसामध्ये व्हायचं त्याला 4 महिने लागायचे. 4 महिने लागले. आम्ही 6 महिन्याचं रेकॉर्ड काढले की जुन्या लोकांनी 6 महिने काम केले. पण आता नाहीये, मनुष्य येते काम करते आणि निघून जाते. आमच्या ऑफिसमध्ये यायला त्याला वेळ नाही की तक्रार, ज्याला तक्रार आहे तो माझ्या ऑफिसमध्ये येते आणि ताबडतोब 5 मिनिटांमध्ये काम होऊन जाते. बिलकुल. मला एक प्रश्न विचारायचा आहे सर की प्रत्येक लहान असो किंवा मोठे लोक असो, तुम्हाला लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे दादा दादा का बरं म्हणतात? दादा याचा अर्थ पण मला यावेळेला सांगाल? आणि आता नगराध्यक्ष जर तुम्ही झालेले आहात तर तुम्हाला साहेब म्हणून कोणी बोलवत नाही असं आम्ही ऐकलेलं आहे, ते का बरं? त्याला कारण की दादा या शब्दामध्ये जी आपुलकी आहे ती साहेब या शब्दामध्ये नाही. साहेब म्हटल्यावर मी फार दूर गेलो, त्या जनतेपासून दूर गेलो. दादा म्हटले मी त्यांच्या जवळचा व्यक्ती, कोणतरी आपला जो व्यक्ती आहे, त्याच्यामुळं त्यांना दादा म्हणायला आवडते आणि आम्हाला सुद्धा दादा ऐकायला आवडते. म्हणजे एक हक्काचा माणूस लोकांना, जनतेला मिळालेला आहे. आज जो आमच्या नगरपालिकेत मिळते तो काम करूनच जातो.
बर. तर ते आमची इच्छा राहते की त्या माणसाने उद्या आमच्याकडे चहा प्यायला यायचं नाही, तर आला आणि काम करून निघून जायचं. आजच तुझं काम झालं, उद्या आम्हाला यायला नको इकडे. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि रिसोड मधील एकाही माणसाचं काम हे थांबणार नाही किंवा कुठेही त्यांना त्यांच्या कामामध्ये जे आहे त्यांना काही कमतरता करावा लागणार नाही. सगळ्यांची कामे पूर्णच होणार असा विश्वास, असा दृढ विश्वास भगवान दादांनी आता यावेळेस दिलेला आहे. सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि धन्यवाद. आमच्या चॅनलला आपला मूल्य वेळ दिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत रिसोडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि रिसोडचे प्रथम नागरिक मान्य श्री भगवान दादा क्षीरसागर.